इंटिग्रल ऑफ टाइप इंटिग्रल ऑफ टाइप 1/ax² प्लस bx प्लस c असेल और 1/√of ax² प्लस bx प्लस c dx असेल. यालाच आपण म्हणतो इंटिग्रल ऑफ टाइप 1/क्वाड्रॅटिक, इंटिग्रल ऑफ टाइप 1/√of क्वाड्रॅटिक. बरोबर ना? अशा टाईपच्या इंटिग्रेशन म्हणजे अशा टाईपच्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फक्त मी एकच गोष्ट म्हणणार आहे, गो बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. काय? गो बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने प्रोसीड करा, बट मग ते झाल्यानंतर काय करा? फायनली यूज द फॉर्म्युलाज ऑफ सम स्पेशल इंटिग्रल्स. काय करायचं तुम्हाला? फायनली यूज फॉर्म्युली ऑफ सम स्पेशल इंटिग्रल्स. म्हणून तर आपण हे पाहिलं ना, ऑफ सम स्पेशल इंटिग्रल्स. स्पेशल इंटिग्रल. ठीक आहे ना? पहिला इंटिग्रल ऑफ टाइप म्हणजे इथे पाहू. याच्या अगोदर पण पाहिलं ए ई रेस टू पॉवर एक्स प्लस बी अपॉन बी, सी ई रेस टू पॉवर एक्स प्लस डी, ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स अपॉन डी कॉस एक्स प्लस डी कॉस एक्स. अजून एक इंटिग्रल ऑफ टाइप पाहू आपण. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि ह्या सगळ्या रिवाइज करून यायचे. मी तुम्हाला उद्या येताना सगळं करून या असं काही म्हणणार नाही. काहीच करू नका तुम्ही. आज जितके प्रॉब्लेम केले ना, रविवारी येताना तितके सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करा. ठीक आहे. एक्झरसाइज 3.2a 3.1 कम्प्लीट पाहिजे आणि हे जे आज सांगितलं हे कम्प्लीट रिवाइज्ड पाहिजे. बस. त्याच्यानंतरचं काम आपण कधी करणार? नेक्स्ट. ह्या गोष्टी तुम्हाला सांगून देतो आत्ताच. नंतर प्रॉब्लेम नाही येणार. इंटिग्रल ऑफ टाइप. आता इंटिग्रल ऑफ टाइप असा दिसत असेल. 1/a sin स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी. असा इंटिग्रल ऑफ टाइप दिसत असेल तर तुम्ही काय करणार? म्हणजे क्वेश्चन असा आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे? यू शुड डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स और साइन स्क्वेअर एक्स. दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. मेथड 1, मेथड 2. डिवाइड न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर by cos square x and put tan x is equals to t. And method 2 is what? Divide numerator and denominator by sin square x and put cot x is equals to t. If we are dividing numerator and denominator by cos square x, put tan x is equals to t. If we are dividing numerator or denominator by sin square x, put cot x is equals to t. कळतंय का? So this is one of the integral of type. Now next. Integral of type. One upon a sin x plus b cos x
मागे काय होतं, मागे स्क्वेअर होता ना मागच्या इंटिग्रल ऑफ टाईप मध्ये. त्याच्यामुळे आपण काय करत होतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करत होतो आपण, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर एक्स और कॉस स्क्वेअर एक्स. जर कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड केलं तर टॅन एक्स ला टी पुट करत होतो, आणि जर जर साइन स्क्वेअर एक्स ने डिवाइड केलं तर कॉट एक्स ला टी पुट करत होतो. आता या इंटिग्रल ऑफ टाईप मध्ये स्क्वेअर नाहीये, मग याच्यामध्ये स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. काय स्टँडर्ड सबस्टिट्यूशन असतं, पुट tan x बाय 2 इज इक्वल्स टू 2. tan x बाय 2 ला काय पुट करा, t पुट करा. tan x बाय 2 ला जर तुम्ही t पुट केलं ना, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/2 sec स्क्वेअर x बाय 2 dx तुमचा dt बनेल, बरोबर ना. पण तुम्ही tan x ला t पुट केलंय तर sec स्क्वेअर x बाय 2 इज 1 प्लस t स्क्वेअर, तर तुमचा dx बनेल 2 dt अपॉन sec स्क्वेअर x बाय 2. तर tan x बाय 2 तुमचा t आहे, तर sec x बाय 2 विल बी 1 प्लस t स्क्वेअर. सो दिस विल बी 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. कळतंय का. आणि मग तुम्ही ह्या साइन एक्स अँड कॉस एक्स ला रिप्लेस कशाने कराल, तर मी म्हणेल रिप्लेस रिप्लेस साइन एक्स ऍज डबल अँगल फॉर्म्युला माहिती आहे, इन टर्म ऑफ टॅन 1 मायनस, तसं नाही रे, 2 tan स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 2 tan स्क्वेअर नाही, 2 tan असेल फक्त आय थिंक, 2 tan x बाय 2 आय थिंक नाही 100%, 2 tan x बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x, दॅट इज शुअर. मायनस असूच शकत नाही, साइन एक्स ला मायनस असूच शकत नाही, tan x ला असतं मायनस. tan 2 theta is equals to 2 tan theta upon 1 minus tan square theta. And cos x, replace that cos x as 1 minus tan square x by 2 upon 1 plus tan square x by 2. But what is your tan x by 2? It is a t. So replace sin x as 2t upon 1 plus t square and replace cos x as 1 minus t square upon, कळतंय का. समजलं. इथं असं जर आलं तर काय करायचं, आता हे जर असं आलं तर म्हणजे तुम्हाला हे इंटिग्रल, आता हेच इंटिग्रल आता असं दिसेल, 1 अपॉन a इंटू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर प्लस b इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर प्लस c इंटू 2 dt upon 1 plus and solve very carefully. The next. Integral of type 1 upon a sin 2x plus b cos 2x plus c dx असा असेल तर, ज्यावेळी इंटिग्रल ऑफ टाइप 1 अपॉन a sin x प्लस b cos x प्लस c असं होता ना, त्यावेळी आपण tan x बाय 2 ला t पुट केलं, म्हणजे त्याचा हाफ अँगलच्या हाफला टॅन ऑफ और टँजेंट ऑफ हाफ अँगल इज टी पुट केला. मग आता जर आपल्याला इथं डबल अँगल आहे तर वी शुड मेक दॅट हाफ ऑफ दॅट डबल अँगल अँड वी शुड टेक दॅट टॅन ऑफ दॅट अँगल, वी शुड पुट टू और वी शुड पुट दॅट ॲज टी, बरोबर का. म्हणजे आपल्याला इथं tan x ला टी पुट करावं लागेल, tan x बाय 2 ला टी नाही, tan x ला टी पुट करावं लागेल. समजते सगळ्यांना. सो in such type of problems what you are doing, standard substitution, we are putting tan x is equals to t, so that
sec square x dx is equals to dt. But tan x is t. So sec square is 1 plus tan square x. So dx is equals to dt upon sec square x. But sec square x is 1 plus tan square x, that is 1 plus t square. So you can replace your dx to dt upon 1 plus t square. कळतंय? And आता या sin x cos x चं काय करायचं? sin 2x cos 2x चं. तर मी म्हणाल रिप्लेस, बिकॉज यू हॅव टू कन्वर्ट युअर इंटिग्रल इन टर्म ऑफ टी. म्हणजे तुम्ही इंटिग्रलचा व्हेरिएबल चेंज करताय, तर मग तुम्ही असं लिहाल का 1 अपॉन a sin 2x plus b cos 2x plus c into dt upon 1 plus t square. You should replace that sin x and cos x and you should write that in term of t. म्हणजे रिप्लेस तुम्ही कराल cos 2x ला कशाने? cos 2x चा फॉर्म्युला 1 minus tan square x upon 1 plus tan square x, but tan x is t, so you should replace this as 1 minus t square upon 1 plus t square and replace sin 2x in term of tan. Sin 2x चा फॉर्म्युला असतो 2 tan x upon 1 plus tan square x. ठीक है ना? So this will be 2t upon 1 plus t square. ठीक है ना? समजते? आता पहा. हे जे इंटिग्रल आहे हे कसं बनेल? 1 अपॉन dx ला काय पुट करणार तुम्ही? dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथं 2dt नाही येणार. कळतंय का? ए इथेच sin 2x is 2t upon 1 plus t square. हा काय बनेल? b into 1 minus t square upon 1 plus t square plus c. ठीक आहे? तर हे असे इंटिग्रल ऑफ टाइप आहे. आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे तिन्हीच्या तिन्ही इंटिग्रल ऑफ टाइप तुम्ही लिहायला पाहिजे होते. तुम्ही फक्त पाहत बसले. ठीक आहे, 2 मिनिटात लिहून घ्या. हे सगळे 4 आहे ना? झालं का? अरे एकच मी ओपन करून पटपट हा. काय होतं रे तुला झोपायला? किती वाजेपर्यंत रात्री जागतोस तू?
झालं ना? काय म्हणतोय स्पीड वाढवा? कोण म्हणतोय? IITN बालाजी. हे मागचं लिहिलं ना? हे लिहिलंय ना सगळ्यांनी? आपल्याला फक्त कॅमेरा सेट करायचा जमला पाहिजे रे. कॅमेराची पण गरज नाही. सेट करायला जमलं पाहिजे. झालं का? यांचं होतंय ना. झालंय का? हे तर तुम्हाला मनानेच जमलं पाहिजे. मागचं जर माहिती तर इथं फक्त काय करायचं? 10x ला टी पुट करायचं. हम्म? काहीतरी कर बाबा तू. व्यवस्थित झोप घेत जा. तुझ्या तोंडावर झोप दिसते डायरेक्ट. काय झोपाळू? आता नाही वाटत. पण मग असा एका विचारात गेलं की असं वाटतं अरे बाबा झोपूनच जाईल. लिहिलं का पण नक्की? येऊ का मग मी? काय? डन. एक कशाला? प्रॉब्लेम सॉल्व्ह करू चल. हा तर सोपा आहे. ठीक आहे चल. दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. इकडे लक्ष द्या. I is equals to integral of 1 upon 4x square plus 11 dx. आता खाली क्वाड्रेटिक आहे का? मग आपण काय म्हणतो गो बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. पण जायची गरज नाही या प्रॉब्लेम मध्ये. का? कारण
ह्या फोरला जर आपण सध्या सेपरेट केलं म्हणजे फोरला समजा कॉमन काढलं दोघांमधून तर हे हे असं दिसेल का 1/4 इंटू इंटिग्रल ऑफ 1/x² प्लस 11/4 dx बरोबर का? आणि या 11/4 ला सध्या मी असं लिहू शकतो का 1/x² प्लस √11/2 द होल स्क्वेअर dx. आता फॉर्म्युला 1 इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² dx 1/a tan इनवर्स ऑफ x बाय ए प्लस सी म्हणजे हा 1/4 बाहेर आहे आणि हा काय बनेल 1/a tan इनवर्स ऑफ x बाय ए प्लस सी. So 2 2s are 4. So this will be 1/2 √11 tan inverse of 2x upon √11 plus. समजलं का? आता हा पहा I is equals to integral of 1/a² minus b² x² dx. बरोबर. आता हा b² जो आहे ना तो मला कॉमन काढायचा कारण x² इंडिपेंडेंट असला पाहिजे म्हणजे त्याचा कोइफिशियंट 1 असला पाहिजे. b² ला जर मी कॉमन काढलं तर 1/b² इंटिग्रल ऑफ 1/a² मायनस x² dx. कळतंय का हे सगळ्यांना? का असं सांगू b² ला कॉमन घेतला b² बाहेर आला नाहीतर असं वाटेल दुसऱ्या स्टेप मध्ये b² बाहेर. ठीक आहे ना. दिस विल बी 1/b² इंटिग्रल ऑफ 1/a/b चा स्क्वेअर मायनस x² dx. आता हा a² मायनस b² सारखा दिसतोय का? या पूर्ण याला a म्हणा a² मायनस x² सारखा दिसतोय म्हणजे मोकळे तीन फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत. सो दिस विल बी 1/b² इंटू 1/2a. ए म्हणजे ही कम्प्लीट गोष्ट आहे फक्त ए टाकाल नाही तर इंटू लॉग ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स व्यवस्थित प्लस. आता एलसीएम घेतलं तर bx खालचा बी कॅन्सल होईल आणि हा एक बी आणि याच्यातला एक बी कॅन्सल झाला तर 1/2ab लॉग ऑफ ए प्लस बी एक्स अपॉन ए मायनस बी एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. The next problem. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड माहिती आहे ना? नसेल माहित तर आता व्यवस्थित पाहून घ्या. हे काय आय इज इक्वल्स टू इथे पण गरज नाही लागणार आहे कम्प्लिटिंग स्क्वेअरची. आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ 1/√3x² मायनस 7 dx बरोबर ना. आता तुम्ही काय कराल आता तुम्हाला ह्या x² चा जो कोइफिशियंट आहे तो 1 असला पाहिजे ते स्पेशल इंटिग्रल वाले फॉर्म्युले वापरण्यासाठी बरोबर ना. मग तुम्ही ह्या रूट मधूनच 3 ला बाहेर काढा. आधी तर रूट मध्ये 3 ला बाहेर काढा म्हणजे हा x² मायनस 7/3 dx असं बनेल. नंतर √3 ला बाहेर काढा. सो दिस विल बी 1/√3 इंटिग्रल ऑफ 1/x रूट मध्ये x² मायनस √7/3 चा स्क्वेअर. सध्या असं लिहितो त्याला. सो फायनली दिस विल बी कळते ना हे सगळ्यांना 1/√3 मग मोकळे 3 आणि रूटवाले 3 तो रूटवाले 3 मधला हा फॉर्म्युला 1/√ऑफ x² मायनस a² इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस √x² मायनस x a² म्हणजे त्याचं आन्सर डायरेक्टली आपण लिहू शकतो लॉग ऑफ x प्लस दिस मसाला बट व्हॉट एव्हर इज दिस असं नाहीये कारण √3 बाहेर आलाय. कळतंय का? त्याच्यामुळे हे आणि हे सारखं नाहीये. दिस विल बी स्क्वेअर रूट ऑफ x² मायनस 7/3 plus c is only the answer.
ओके, हा प्रॉब्लेम. कम्प्लिटिंग स्क्वेअर ज्याला माहित नाहीये त्यांनी आता इकडं पाहायचं. पण हा तर सिंपल आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. कम्प्लिटिंग स्क्वेअर त्याच्यात मजा आहे. पेज. हा, 1 अपॉन क्वाड्रेटिक, बरोबर. गो बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. 1 अपॉन रूट मध्ये क्वाड्रेटिक, गो बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर. तर आय इज इक्वल टू काय, इंटिग्रल ऑफ 1/3 - 10x. 3 - 10x -25x² बरोबर ना. तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरण्यासाठी कोइफिशियंट ऑफ x² मस्ट बी 1, पॉझिटिव्ह 1. कळत आहे का. x² कोइफिशियंट काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे, बरोबर. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय, कम्प्लिटिंग स्क्वेअर किंवा परफेक्ट स्क्वेअर बनवण्यासाठी हाफ ऑफ द कोइफिशियंट ऑफ एक्स चा स्क्वेअर ऍड आणि सबट्रॅक्ट करता तुम्ही. आठवतंय की नाही आठवत आहे. तुम्ही केलंय का असं, फंक्शन चॅप्टर मध्ये काही पाहिलंय का डोमेन रेंज काढताना. केलं असेल आय होप. जर नसेल केलं तरी पहा, इकडं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड साठी कोइफिशियंट काय असला पाहिजे याचा. इथं ह्याच्यावर जरा जास्त फोकस करतो मी. कोइफिशियंट x² काय असला पाहिजे, 1. पण आहे का. मग बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला आधी असं तर लिहा, -25x² -10x +3 dx. कोइफिशियंट 1 बनला पाहिजे, म्हणजे -1/25 ला कॉमन काढावं लागेल का, -25 ला. मग हे बनेल इंटिग्रल ऑफ 1/-25 ला जर कॉमन काढला तर आतमध्ये राहील x² +10/25x -3/25. या गोष्टी पटतायत का सगळ्यांना, समजतंय सगळ्यांना. सो -1/25 इंटिग्रल ऑफ 1/x² +10/25 इज 2/5 x -3/25 dx. आता परफेक्ट स्क्वेअर बनवण्यासाठी, कशासाठी, टू मेक द परफेक्ट स्क्वेअर, युअर फोकस शुड बी हिअर, कोइफिशियंट ऑफ एक्स. परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर बनवण्यासाठी हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स चा स्क्वेअर, हाफ ऑफ द कोइफिशियंट ऑफ x². आपण फाइंड आउट करतो. 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे हा 1/25 होईल का. So this should be added and subtracted. Coefficient of x² should be added and subtracted in this. कळतंय का. मग आता हे पहा, इकडे लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित. This will be equals to -1/25 integral of 1/x² +2/5x. आणि हे प्लस आणि मायनस कुठं करायचंय, हे इथं करायचंय पहा. +1/25 -1/25 या क्वाड्रेटिक मध्येच हे काम करायचंय. कळतंय का काय सांगतोय ते. हाफ ऑफ द कोइफिशियंट ऑफ x² चा, कोइफिशियंट ऑफ हाफ ऑफ कोइफिशियंट ऑफ x² चा स्क्वेअर ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा. काय आता तो तर लिहायचा आहे ना. ग्रीन कलरने का लिहितोय, कारण ग्रीन कलरचं स्टेटमेंट ग्रीन गोष्टी तुला सांगतील. बरोबर ना. -3/25 ग्रीन कलर काय सांगतोय तुला, हाफ ऑफ द कोइफिशियंट केलंय x². ज्यावेळी नोट्स वाचाल त्यावेळी पण कळलं पाहिजे ना, ग्रीन कलर परफेक्ट स्क्वेअर बनवलाय म्हणून. आणि तो कुठे ऍड करायचा आहे. आणि मग असं केल्याने तुम्हाला हे ऑब्झर्व कराल तुम्ही, की हे जे बनलंय हा आहे परफेक्ट स्क्वेअर.
आणि हे सेपरेट बनलंय. कळतंय का? परफेक्ट स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे? एक्स प्लस 1/5 चा होल स्क्वेअर. कळतंय? सो दिस विल बी, आता व्यवस्थित लक्ष द्या. आता हा काय बनलाय? -1/25 इंटू इंटिग्रल ऑफ 1/x+1/5 चा स्क्वेअर -4/5 dx. -1/25 minus 3/25 is -4/25. So now this will be -1/25 integration of 1 upon x plus 1/5 minus 2 upon √5 चा होल स्क्वेअर dx. कळतंय का? कळतंय सगळ्यांना? अरे 25 लिहायला पाहिजे होतं. सॉरी 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 सॉरी. काय होतंय, जास्त डीप, जास्त स्टेप बाय स्टेप लिहिलं ना, मी पण मिस्टेक करून टाकतोय. दिस इज 25. दिस इज 5. 2/5 चा होल स्क्वेअर. सो दिस विल बी -1/25 इंटू, आता हा जो दिसतोय ना, ह्याला कॅपिटल एक्स म्हणा, ह्याला कॅपिटल ए म्हणा. तर तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला आठवतोय का? 1/2a log of x minus a upon x plus a plus c. Square. 1/2a log of x plus a. आता स्मॉल एक्स नका टाकू तिथं. दिस x minus a, sorry, x minus a upon x plus a प्लस सी. एलसीएम घ्या, 5 ने मल्टिप्लाय करा. एलसीएम घेण्यासाठी काय करावं लागेल? आणि सगळ्यांचा 5 काय होईल? कॅन्सल होईल डिनॉमिनेटर. आता हा 5 5 जा 25, 5 चोक 20, बरोबर. सो फायनली -1/20 log of 5x -1 upon 5x. पण असा ऑप्शनच दिसत नाहीये. ऑप्शन असा दिसतोय. काय केलंय? -1 त्याच्या पॉवरला दिलंय -1 पॉवर, म्हणजे रेसिप्रोकल. कळतंय ना? -1/5 कसा आला? आय थिंक दिस इज प्रिंटिंग मिस्टेक. कोणत्या तरी क्वेश्चन मध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, 25 ला कॉमन घेतल्यानंतर काय केलं असेल? नवीन पुस्तक आहे का कोणाचं? नवीन नवीन. आणि त्याच्यामध्ये प्रिंटिंग दुरुस्त केलं, प्रिंटिंग मिस्टेक असं. हा, 1/5 नाही यायला पाहिजे. हे जे केलंय, हे आपण पाहू कुठं मिस्टेक केली का. -1/25 ला जर बाहेर काढलं, -25 ला जर बाहेर काढलं, तर हा एक्स स्क्वेअर हा +10/25x, आणि हा -3 काय -3/25 असं बनेल. -1/25 बाहेर काहीच चुकलेलं नाहीये. इट इज ओके. ठीक आहे. एवढं मन लावून सॉल्व्ह करते म्हणलं, चुकायला नाही पाहिजे. आता हा प्रॉब्लेम
कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोएफिशियंट ऑफ दॅट क्वाड्रॅटिक मस्ट बी, कोएफिशियंट काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे ना. कोएफिशियंट ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इज शुड बी 1, मस्ट बी 1. लेट्स सॉल्व दिस. I is equals to integral of 1 upon under root of 1 plus x minus x square dx. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरायची. कोएफिशियंट काय असला पाहिजे? एक्स स्क्वेअरचा 1 असला पाहिजे. इथं कसा आहे कोएफिशियंट? -1 आहे ना. So what you should do, you should write this as minus x square minus x dx. आता एवढं डिटेल नाही सांगणार की अरे हे पहा या दोघांकडं मायनस साइन बाहेर घेतलं. कळतंय ना? मायनस साइन जर या दोघांमधून कॉमन घेतलं ना, तर मग हा प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स बनेल, बरोबर. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड याच्यावर अप्लाय करायची. मग कोइफिशियंट ऑफ एक्स काय काय आहे? -1. त्याचा काय करायचा? हाफ चा स्क्वेअर म्हणजे 1/4. तो काय करायचा? ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा, बरोबर. तो काय करायचा? ऍड आणि सबट्रॅक्ट म्हणजे इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4 मायनस 1/4 अँड इट्स ओके. एवढंच करायचं. कळतंय? dx. आता हा जो मायनसचा 1/4 आहे ना, हा परफेक्ट स्क्वेअर बनलाय. हा काय बनलाय? परफेक्ट स्क्वेअर. पण ह्याचं काही काम नाही राहिलं. त्याला बाहेर काढून टाका. मायनस साइन जर या मायनस साइन सोबत गेले तर प्लस 1/4, बरोबर का? कळतंय का रे? दिस विल बी 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस 1/4. तर हा प्लस 1/4 म्हणजे हा येऊन आलाय, हा येऊन मिळालाय या 1ला. ठीक आहे ना? अँड मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4 जर व्यवस्थित पाहिलं तर हा एक्स मायनस 1/2 चा होल स्क्वेअर आहे. ठीक आहे ना? परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे दिस विल बी इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 1 प्लस 1/4 इज 5/4, बरोबर. मायनस एक्स मायनस 1/2 चा होल स्क्वेअर dx. आणि ह्याला कसं लिहिणार? इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट 5/4, सॉरी, √5/2 √5/2 चा स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1/2 चा होल स्क्वेअर dx. तर हा इंटिग्रल ऑफ टाइप ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सारखा दिसतोय का? टाइप म्हणण्यापेक्षा स्टँडर्ड फॉर्म्युला असा दिसतोय का? तर याला हा जो आहे ह्याला तुम्ही ए म्हणा आणि ह्याला तुम्ही एक्स म्हणा. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये, तर त्याचा आन्सर डायरेक्ट साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी येतो, बरोबर. मग फायनली द आन्सर विल बी साइन इनवर्स ऑफ एक्स. एक्स काय तुमचा? एक्स मायनस 1/2 अपॉन ए काय तुमचा? √5/2. एलसीएम जर घेतला तर 2 कॅन्सल होईल, तर फायनल आन्सर विल बी साइन इनवर्स ऑफ 2x मायनस 1 2x मायनस 1 अपॉन √5 प्लस सी. ऍक्टिव्हिटीज होती ही. का इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत 7 सॉल्व केले ना आत्ताच्या आत्ता आपण, ते आपण रविवारी पाहू. ठीक आहे. आय थिंक वी शुड स्टॉप.